आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते. नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते ग्रँड मास्टर आणि टॅरो रीडर आजचे मग आहेत चर्चेला ते टॅरो रीडरच आहेत मला वाटतं सगळे. हा टॅरोडच आहेत ना आपल्या बरोबर आहेत आज. हा, तेच. आता आपला 5 महिन्याचा प्रवास मला वाटतं तुम्ही पण 20 नोव्हेंबरच्या बॅचलाच होता ना? हो त्याच वेळा सगळ्यांचं. हा, मग आपल्या तर 5 महिने पूर्ण होतील. आता पाच हम्म. महिन्याचा आपला प्रवास. तसेच आपले तोंड ओळख तर आहेच, नावाने पण ओळखतोय. पण थोडंसं आणखीन सखोल थोडीशी ओळख करून घेऊया. 5 महिन्यात काय काय शिकलो, काय काय नाही ते असं. जवळजवळ आपण जेके मध्ये येऊन आता वर्ष 1.5 वर्ष होत आलं जवळजवळ. नाही, तुम्ही होता वर्ष दीड वर्ष, मी 5च महिने हा. झालं आहे. 20 नोव्हेंबर हा. पासूनच आहे जॉईन. आणि टॅरो रीडरमुळे आपली ओळख झालेली आहे त्यावेळेस. हो असं झालं. हो. हा, जास्त एकदम. तर आता मी माझ्यापासूनच सुरुवात करते अगोदर. मी मनीषा भोसले, ऐरोली, नवी मुंबईतून आहे. त्या इकडं रेकीच्या प्रवासात वळायच्या अगोदर असं रेकीचं काही माहीत नव्हतं मला एवढं. पण नंतर असं युट्यूबलाच मॅडमचे व्हिडिओ पाहिले आणि त्यावेळेस माझे जरा आरोग्याचे प्रॉब्लेम चालू होते. त्या त्याच्यामुळे मी रेकीत उतरले इकडं व्हिडिओ पाहून. तसेच आमच्या शेजारच्या गावातील ते डॉक्टर होते, त्यांची पण मुलाखत बघितली. एक दोन शेतकऱ्यांची बघितली. तर म्हणले हे लोक एवढी शेती करून पण शिकतायत, तर मग आपल्याला शिकायला काय हरकत आहे, काहीतरी वेगळंच असणार आहे. मग ते झाला फायदा तर होईलच. म्हणून मी इकडं रेकीत वळले. त्यानंतर रेकीचा प्रवास 20 नोव्हेंबर पासून माझा चालू झाला. मध्येच मी टॅरोला पण मग घेतलं मॅडमनी सांगितल्यानंतर. टॅरोचं झालं, आता ग्रँड मास्टरला आले. असं इथपर्यंत असा असा प्रवास आहे. बाकीचे अनुभव मी नंतर सांगते तुम्हाला. सर, तुम्ही सांगा तुमची माहिती काय असेल ते. संजना ताई आहेत ना? सांगा. वंदन, संजना. संजना हा, ताई संजना ताई आहेत पण ना? आल्यात का? हा. सांगा संजना ताई. त्यांचा आवाज येतोय का पण? आल्यात का त्या स्क्रीनवर पण? आल्याच वाटत ना येतोय आवाज माझा? हा, हा बोला बोला संजना ताई. संजना ताई. हा, आत्मा नमस्ते. आत्मा मी नमस्ते. संजना मी संजना घाटकोपर मुंबईवरनं बोलते. मी रेकीमध्ये ऍक्च्युली मला रेकीमध्ये बद्दल काहीच माहिती नव्हतं. माझी एक मैत्रीण आहे, ती शिकायची, तर तिने मला थोडंफार सांगितलं होतं की असं असं असतं म्हणून. तर मी मी बोलली की हा ठीक आहे म्हणून. आणि एक दिवशी मला असं शारीरिक. माईक जवळ घ्या जरा. येतोय आवाज आता? येतोय. हा. हा, मला शारीरिक प्रॉब्लेम असा काही नव्हता, पण थोडासा मानसिक आणि आर्थिक मला थोडासा होता. त्यासाठी मला थोडं जॉईन करायचं होतं. आणि एक दिवशी माझा असा थोडासा प्रॉब्लेम, असं मला थोडंसं असं एकटं एकटं वाटलेलं. आणि मी असं स्क्रोलिंग करत होती आणि तितक्यात मला मॅडमचा व्हिडिओ आला. आणि मी क्षणार्धात इतकी इतकी हे झाली की मला फक्त व्हिडिओ आला आणि मला असं खूप कनेक्ट झाली. आणि मला असं वाटलं की नाही, मला मॅडमशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आणि मॅडमशी बोललं पाहिजे. आणि मी बोलली. तर मॅडमने मला सांगितलं की असं असं आहे. आवाज येतोय माझा? माईक येतोय. माईक जवळ घ्या ना जरा थोडा तुमचा. हं, येतोय. हं, हं. हा. आणि मी रेखीला कनेक्ट झाले. येतोय माझा आवाज? आवाज येतो, पण जरा बारीक येतो तुमचा आवाज. तुमचा फोन आवाजच बारीक तेवढा येतो. येतो. फोन बोलताय बारीक का बसून? हो. आणि अगोदर. रेखीमध्ये आल्यापासून मला खूप म्हणजे खूप म्हणजे मी काय बोलते, म्हणजे 80% तर मला खूपच फरक पडलेला आहे. माझा कामाचा स्पीड वाढलेला आहे. मला पहिली कामाची खूप भीती वाटायची. ती भीती माझी खरंच दूर गेली आहे. मला इतकं स्पीड इतकी आता म्हणजे जी मी आयुष्य. हं. येतोय आवाज? हा, बोला बोला असू दे बोला. हा, ठीक आहे. तर मला खूप म्हणजे माझ्यामध्ये खूप फरक आलेला आहे. मला काम करताना खूप कंटाळा यायचा, खूप आळस यायचा. आता तो माझा 80% पूर्णपणे खूप ओके झालेला आहे. आणि मी खूप फ्रेश वाटतं, खूप आनंदी वाटतं. म्हणजे सकाळ अशी कधी होते आणि मी कधी मेडिटेशन करते, कधी काम करते, असं झालंय. आणि असं तर ऍक्च्युली मी आणि हा पण कोर्स केलेला होता एंजलचा. तर एंजल अच्छा. मध्ये पण, हा, एंजल मध्ये तर मला इतकं म्हणजे
काय बोलू, इतकं म्हणजे मला मॅजिकच होतं माझ्याबद्दल. म्हणजे मी ज्या ज्या गोष्टी, म्हणजे मला ज्या ज्या पाहिजे असतं ना, जे मी ठरवते ते होतात. असे मी भरपूर सारे अनुभव मॅडमला मी सांगितलेले आहेत. आता तुम्ही बोला, मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने मी कनेक्ट होते आणि मी सांगते तुम्हाला. मी कृष्णा दादू हंकारे, सध्या राहतो मुरबाडला. माझं गाव सांगली आहे आणि त्या ठिकाणी मी जवळजवळ एक 35 वर्षापासून हे मुरबाड तालुक्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून जवळजवळ 21 वर्ष काम केलेलं आहे. माझ्या शाळेचे निकाल सुद्धा चांगल्या प्रकारे लागलेले आहेत. 80च्या आत माझा निकाल कधीच आलेला नाही. तसंच मी कॉलेजला असताना सुद्धा समाजकार्य करत होतो. माझं पूर्णपणे NCC झालेलं आहे आणि माझं समाजकार्य सुद्धा NSS हा कोर्स झालेला आहे. मी या रेखेमध्ये कसा आलो तर माझी पत्नीनं यूट्यूबवरून मंजुश्री इन्स्टिट्यूट याची माहिती मिळवली आणि त्यांना हे वाटलं की आपण हे रेखी करावी. त्यांनी मला विचारल्यानंतर त्यांनी मी सांगितलं रेखी चांगली आहे, तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. म्हणून माझ्या मिसेसनं सुरुवातीला जॉईन केली आणि त्यानंतर त्यांच्याबरोबरच मी घरामध्ये असताना मला जे जे काही ऐकायला मिळालं किंवा जे जे काही अनुभव आले त्यामुळे मलाही वाटलं की आपणही रेखीला जॉईन झालो असतं तर बरं झालं असतं. म्हणून मी मॅडमला विचारायला सांगितलं की मला अगोदर टॅरोट करायचंय, त्यानंतर ती माझी आवड होती. तू मॅडमला विचार टॅरोट शिकवतात का. मग मॅडम माझ्या मिसेसने विचारलं, मी टॅरोट शिकवणार शिकवते. त्यामुळं मॅडमला मॅडम म्हणलं तुम्ही अगोदर रेकी शिका, थोडीफार 3rd पर्यंत तरी शिका आणि त्यानंतर मग तुम्ही टॅरोट जॉईन करा. अशा म्हणण्यानुसार मी रेकेमध्ये ऍडमिशन घेतलं आणि खरोखरच या रेखेमध्ये आल्यानंतर असं वाटलं डॉक्टर मिकाऊ विषयी यांचे आपल्यावर फार मोठे उपकार झालेले आहेत. कारण रेकी जी आहे ते रेकी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये असते, पण ती सुप्त प्रकारात असते, त्याला ते जाणीव नसते. म्हणजे त्याला जाणीव झालेली नसते कारण त्याने ध्यानधारणा कधीच केलेली नसते. तर ज्या वेळेला माणूस ध्यानधारणा करतो त्याच वेळेला त्याला ब्रह्मांडीय शक्ती प्राप्त होत असते आणि मगच ते लोक हिलर बनत असतात आणि जे काही अडचणीत असतात, संकटात असतात, तर अशा प्रकारचे हिलर आहेत. ते हिलर अंधारात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीला दिव्याप्रमाणे प्रकाश देतात आणि त्याचं ते आयुष्य पूर्णपणे घडवतात. हे मला समजलं, म्हणून मी या रेखेमध्ये जॉईन झालेलो आहे. आपल्या सर्वांना रामायणामधील एक कथा माहिती असेलच की ज्या वेळेला हनुमान आणि राम लक्ष्मण हे सगळे हिंदी महासागराजवळ आले होते, त्या ठिकाणी आल्यानंतर आता हा समुद्र पार करून जायचं कसं हे प्रत्येकाला अडचण पडली. त्यावेळेला जांबुवंताने हनुमानाला सांगितलं, अरे हनुमाना, तुझ्या अंगाची शक्ती आहे, जन्मता शक्ती तुझ्या अंगामध्ये आहे, कारण तू जन्मला बरोबर सूर्याला धरायला गेलेला होतास. म्हणजे तुझ्यामध्ये ब्रह्मांडी शक्ती आहे. ही शक्ती त्या जांबुवंताने हनुमानाला जाणीव करून दिली आणि त्यावेळेला खरोखरच हनुमानाच्या अंगामध्ये ती ब्रह्मांडी शक्ती प्राप्त झाली आणि त्याने सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेला उड्डाण केलं आणि सीतेचा शोध लावला. अशा प्रकारची सुप्त शक्ती ही प्रत्येकाच्या अंगामध्ये असते, पण त्याची जाणीव मात्र ती आपल्याला झालेली नसते. तशा प्रकारची जाणीव आपणाला या मंजुश्री इन्स्टिट्यूट यांनी आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून सुरुवातीला मी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणून मी माझ्या पहिल्या गुरुंना वंदन करतो. आणि माझे रेखीचे जे अनुभव आहेत ते बाकीच्या लोकांनी कसे आले हे सांगितलं मी नंतर सांगतो त्यांना. ध्यान धारणा तरी आपल्याला कुठं माहित होती, घरात बसूनच ते चांगली होती असं आतापर्यंत समजत होतं, अरण्यातच होते जाऊन असं.
ऐकूनच होतो ना ते, साधू संत तिकडे अरण्यातच करायचे. हो. मग आता ते मॅडमनी आपल्याला सांगितलं घरात बसून पण आपण ब्रह्मांड विद्या मिळवू शकतो, ते आता माहीत झालं एकदम. नाही तर हम्म. ह्याच्या अगोदर ध्यानधारणा म्हणजे जंगलात जायचं, डोंगरात जायचं हेच माहित होतं एवढं एकदम. आणि पण ते त्यावेळेला जंगलात जाऊन जवळ 12 वर्ष तपश्चर्या करायला लागायची. गुरु सांगत हा असं त्यांना म्हणजे सगळं वागायचं, सोडून, गुरुद्वारी सगळं काम सोडून करायचं. करावं लागायचं हेच ऐकून होतो. आणि पण आता त्यावेळेला गुरु जशी दीक्षा दिली तसं ते घेत असायचे, त्यामुळे त्या गुरुसेवा प्राप्त व्हायची. पण आता हा ही आपल्याला अक्षर फार सोपी झालेली आहे. तेच ना, घरात घरात आपण राहून आपण विद्या घेऊ शकतो ही. आणि त्याचे भरपूर फायदे होतात. तसं बघायला गेलं तर माझं तर 24 वर्षाचा आजार होता हाताचा, मुंग्या येणे. तो आता म्हणजे माझा पूर्णपणे असा 95% तरी बरा झालेला आहे. 5% अजून कधीतरी असं जर हाताला त्रास होतो, पण तोही आता निघून जाईल. रोजचं मेडिटेशन, हे मेडिटेशन कमी पडलं की जरा होतं ते अधूनमधून, नाही तर ते झालेलंच आहे. दुसरे माझी नखं खूप खराब झाली होती. मॅडमला कधी सांगितलं नव्हतं मी, पण ती नखं पण माझी व्यवस्थित झालेत आता पूर्ण. नवीन आलेत सगळी पूर्ण नखं असे. पहिले असे ते कशी असे कुजलेगत राहायचे ना सगळे, त्यात कॅल्शियम नसल्यानंतर सगळे जीव जातो, ते सगळे असे अर्धे अर्धी झालेली होती नखं. ती आता माझी व्यवस्थित झालेत सगळे पूर्ण. आणि असं छोटे मोठे काय थोडेफार होते ते पण आजार हे झाले, म्हणजे असं काही जास्त मला काही असं विशेष नव्हतं असं रेखेत, फक्त त्या हाताच्या प्रॉब्लेममुळेच मी आलेले होते. बाकीचे काय ते इतरांचे जेवढे मी अनुभव ऐकते किंवा ज्यांचे त्रास ऐकते त्याच्यापेक्षा मला काही एवढं जास्त त्रासाचं काही हे नव्हतं. पण होतं ते पण खूपच वाटत होतं. पण आता सगळ्यांचं ऐकते तेव्हा असं वाटतं हा त्यांच्यापेक्षा मी खूप बरी आहे असं. पण इथून पुढे अजून म्हणजे त्या विद्येचा वापर घरात पण होऊ शकतो, आपण सर्वांना करू शकतो. हे कळल्यानंतर मी माझ्या मुलीच्या 1-2 आजारावर त्याचे हे केलं, रांजणवडी म्हणा, तिचे पाय मुरगळला होता, पाय चमकला होता, त्याच्यावर ते रेकीचा प्रयोग केला. ते ते लगेच 2 दिवसात ती क्लिअर झाली होती. असं बाकी काय मी असं जास्त अनुभव नाही घेतलेला आहे ते. पण रेकी विद्या सर्वांनी शिकावी असं मला पण वाटतंय असं. संजनाताई मिळतील बोला. अनुभव, जसं आपण करू तसं अनुभव मिळत राहतील आपल्याला. हा अनुभव तेच तर आहे. येतातच. माझा एक तसेच अनुभव सांगू मी. थोडेफार तसे म्हणजे अनुभव तसे रोजचे थोडेफार असतात की, पण असं खूप मोठे असं सर्व बाकीच्यांचे तसे काय नाही. तसे पहिल्या स्टार्टिंगला मी जेव्हा रेकीला जॉईन झाले ना, म्हणजे तो अनुभव जरा खूपच हे होता. 8च दिवस झाले होते आणि माझ्या बहिणीचे सासरे सातारला हे झाले होते, ऑफ झाले होते. पण इथून जायला कितीही नाही म्हणलं तरी 5 तास लागतात, किती पण ट्रॉफिक नसतं किंवा काय गाडीने जायचं झालं तर. पण त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलं की याच म्हणून. पण आम्ही बोललो तर एवढं पोचणार पण नाही आणि जाऊन काय उपयोग नाही ते. तरी त्यांचे एक नातेवाईक इतर अडकलेले होते, त्यांना घेऊन आम्ही 3.5 तासात पोहोचलो. 3.5 तासात पूर्ण, कुठं आम्हाला रस्त्यात ट्रॉफिक नाही लागले, काय नाही लागले. पण तेव्हा नुकतीच मी जॉईन झाले ते, पण तो एक अनुभव होता मला चांगला, म्हणजे असा स्टार्टिंगचा एकदम. मी ते 3.5 तासात आम्ही अंतर सगळं गाठलं होतं पूर्णपणे. कुठं अडवणूक नाही झाली, काय नाही. तर ते ऊर्जेचंच काम होतं हे मला त्यावेळेस कळलं नंतर, 8-10 दिवस झाल्यानंतर असं शिकून झाल्यावर असं. अनुभव तर असे तर रोज आपण घेतो, पण आपण जास्त लक्ष देत नाहीये त्याच्याकडं. मेडिटेशन वाढवून अनुभव रोज प्रयोग केला तर येतीलच आपल्याला असं आहे. बोला ना ताई. माझा एक अनुभव सांगू मी. हा आवाज येतोय? हा आवाज येतोय ना? हा, येतो येतो. हा, माझा एक अनुभव सांगते की माझ्या मुलाला ना, त्याने थोडं फूड इन्फेक्शन झालेलं, त्याला उलट्या होत होत्या. मी त्याला डॉक्टरकडे नेलेलं आणि म्हणजे 7 वाजता त्याला ज्या उलट्या चालू झाल्या त्या 11 वाजेपर्यंत स्टार्ट म्हणजे 9 वाजेपर्यंत होते त्या. 9 वाजता त्याला डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरांनी त्याला औषध दिलं. औषध दिलं की त्यांनी उलटीच औषध दिलं आणि त्यांनी त्याला सांगितलं की ह्याला इंजेक्शन द्यायला पाहिजे, नाही तर ह्याच्या उलट्या थांबणार नाही. तर तुम्ही काय डिसाईड करता, इंजेक्शन द्यायचं की उलटीच औषध? तर मला एकदम म्हणजे असं वाटलं की नाही, म्हणजे थोडंच असं ही झाली की नाही, फक्त औषध द्या, इंजेक्शन वगैरे त्याला काही देऊ नका. मग डॉक्टरांनी त्याला ते बोलले की तुम्ही 10,000चं जरी औषध दिलं तरी पण त्याच्या उलट्या थांबणार नाही, तुला त्याला इंजेक्शन द्यायलाच पाहिजे. पण माझ्या मनामध्ये असं काय आलं का माहिती, आणि त्यांना बोलले की त्याला औषध असते आणि ठीक आहे, तर त्याला तुम्ही औषध उलटीच औषध द्या. त्याचे म्हणजे ठीक आहे ना.
त्याने त्याला औषध दिलं आणि मी त्याला घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर त्याला थोडंसं मी जेवण भरवलं आणि ते पण त्याने वॉमिटिंग केली. औषध भरवलं पुन्हा वॉमिटिंग केली. मी घाबरली. मी बोलले मी खूप चुकीचं डिसिजन घेतलंय, आपल्याला डॉक्टरांचं ऐकायला पाहिजे होतं. आणि मी लगेच धावत केली आणि मी डॉक्टरांना बघायला गेली तर डॉक्टर तितक्यात निघून गेले होते. मी खूप घाबरली तेव्हा. बापरे म्हटलं मी खूप चुकीचा डिसिजन घेतलाय आणि आता ह्याला सांभाळायचं. उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी 10 वाजता डॉक्टर येणार होते. तर म्हटलं आता काय करायचं. तर मग मी बोलली की ठीक आहे. मग मी त्या दिवशी मी मेडिटेशन केलं नव्हतं आणि माझी रेकी वर्क करत नव्हती, म्हणजे त्याला काहीच फरक पडत नव्हता. तर मला असं वाटलं की नंतर मग मी त्याला औषध दिलं आणि मेडिटेशनला बसले. फर्स्ट तिचं मेडिटेशन केलं आणि मी त्याला ना रेकी दिली. बरोबर त्याला इतका म्हणजे तो मेडिटेशन करता करताच तो त्याच्या उलट्या थांबल्या. हा मला खूप अनुभव आलेला आहे. उलट त्याच्यात थांबल्या. जे डॉक्टरने मला सांगितलं की तू 10,000चं जरी औषध दिलं ना तरी त्याच्या उलट्या थांबणार नाही, तुला इंजेक्शन द्यावंच नाही. ती चुकीचा डिसिजन घेते. तर मी तेव्हा ते ऐकलं ना आणि मी मेडिटेशन स्टार्ट केलं आणि मी त्याला ऐकवलं आणि मला वाटतं मिनिमम त्याला 10-15 मिनिटातच फरक पडला आणि त्याच्या उलट्या थांबल्या. त्या मॉर्निंगला तो सकाळी उठला आणि नंतर मग बोलायला लागला की मम्मी मम्मी मला भूक लागली, मला काहीतरी मला मला भूक लागली, मला काहीतरी ते खायला. आणि मला तो अनुभव म्हणजे पूर्ण रात्र मी इतकं म्हणजे त्या रेखीचे मॅडमचे इतके धन्यवाद. मी मॅडमकडनं पण रेखी घेतली होती. मॅडमनी पण त्याला रेखी दिली होती आणि खरंच मी ती रात्र माझ्यासाठी अक्षरशः खूप माझी परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये पास म्हणजे खूप मोलाच्या आणि मी थँक्यू मॅडमला सांगितलं की खरंच माझ्या आयुष्यात आल्या आणि मला खूप म्हणजे खूप चेंजेस आले आणि माझ्यामध्ये इतका बदल आणि मला इतका आधार भेटला आहे ना, मी आयुष्यात कधीच मॅडमला विसरू शकत नाही. खरंच आपल्या म्हणजे त्यांनी एवढं आपल्याला शिकवलंय की आपल्याला आर्थिक प्रॉपर्टी तर ठीक आहे, पण आपली शारीरिक प्रॉपर्टी आहे ती आपल्याला सांभाळायला पाहिजे. आपले कान नाक डोळे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणजे देवाने आपल्याला एक ब्रह्मांडाने करोडचं देह दिलेलं आहे, त्याचा आपल्याला सांभाळ करता आला पाहिजे. पण आर्थिक आपण 4 व्हीलर 2 व्हीलर साठी आपण खूप त्रास करतो, पण आपली ही 2 हाताची 2 व्हीलर आणि आपली ही 4 व्हीलर म्हणजे 2 हात 2 हात ही आपली 4 व्हीलर ती आपल्याला सांभाळता आली पाहिजे, कारण की तीच महत्वाची आहे. तर मी BMW घेतली आणि जर 4 माणसं जर आपल्याला म्हणजे 4 माणसं पाहिजे त्यात बसवायला, मग फायदा काय करावी. पण आपली गाडी जर खरंच चांगली असेल तर आपल्याला कशाचीच कमी पडते. मला हे सांगायचे आणि मी सर्वांना हे सांगते की आपली ही प्रॉपर्टी आहे, ही आपली शारीरिक प्रॉपर्टी खूप खूप करोडीची आहे, ती आपल्याला सांभाळता आली पाहिजे. आपल्या वाणीवरती आपण नियंत्रण केलं पाहिजे. आपल्या 1.5 फुटाची जीभ आहे ती 5 फुटाच्या माणसाला आडवं काढू शकते आणि त्याला उभंही करू शकते. त्याच्यामुळे आपल्या वाणीवरती पण आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आपल्याला श्रवण केलं पाहिजे. मॅडमनी सांगितलेले ते ऐकलं पाहिजे. आपली झोळी पूर्ण फाटलेली नसावी, पूर्ण भरलेली असावी. कारण की मॅडम जेवढं देतात ना तेवढं खूपच म्हणजे खूप मोलाचं आहे आणि ते आपल्या झोळीसाठी ते ठेवलं पाहिजे, सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याचा परिपूर्ण उपयोग केला पाहिजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी. आणि मी तो करणार, कारण की मॅडमचा एक एक शब्द माझ्यासाठी खूप लहान मुलाचा आहे आणि माझ्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे. मी स्वतःमध्ये एवढी चेंज झालेली आहे की सकाळी उठल्यापासून म्हणजे जी रुटीन आहे ना ती मला खूप आवडते. सकाळी जायचं म्हणजे ते नामस्मरण करायचं आणि इतकी म्हणजे जोश येतो ना कामामध्ये की मी आता मला स्वतःलाच वाटत नाही की मी एकटे एवढं कसं काम करू शकतो. आमच्याकडे वॉशिंग मशीन पण नाही, तरी पण मी ते सकाळी उठल्यानंतर साफसफाई वगैरे सगळं करून कपडे वेगळे धुवून नाश्ता सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे सासू माझी पती देव माझे मुलगा त्यांना सर्वांना वेळेवरती सगळं देऊन मी मला माझे आर्थिक प्रश्न पण मी सोडवते. मी माझे कपडे शिवते, मी ब्लाऊज शिवते. पहिला मला एक ब्लाऊज जरी असेल तरी मला भीती वाटायची की मी एवढं कसं करणार, मी नाही करू शकत. मी माझ्या मैत्रिणीला पण सांगायची मला खूप भीती वाटते की सगळं घरातलं काम करायचं आणि परत परत म्हणजे मी कपडे शिवायचे, मला नाही जमणार. परत आर्यनला शाळेतून आणायचं वगैरे आणि मी ती बोलायची घाबरून वॉशिंग मशीन घे तुला थोडंसं बरं वाटेल कारण की तुझा कामाचा लोड खूप आहे. आणि आता मला काही म्हणजे काही वाटत नाही, मला असं वाटत नाही की मी काम करते. एवढी ऊर्जा मला काम करताना एवढं मला देते ना भरभरून की काय मला वॉशिंग मशीनची आता गरजच नाही. असं वाटतं की माझं शरीरच इतकं हे झाले स्ट्रॉंग झालेलं आहे ना
की असं वाटतं की मी जे कपडे धुते त्याने माझं शरीर खूप बळकट झालं, मला खूप ऊर्जा येते काम करून, मला अजून ऊर्जा येते जी मी थकायची ती आता मी ऊर्जावान झाले. बस त्यासाठी मी मॅडमच्या आणि सर्वांचे धन्यवाद. आणि आपली फॅमिली पण इतकी छान आहे की कोणाची गरजच नाही आपल्याला, काही जरी असेल तरी पण सगळेजण आपल्याला आशीर्वाद पैकीचे आशीर्वाद देतात आणि त्यामुळे किती सारे प्रश्न सुटतात आपले. म्हणजे काही असे आपला वाढदिवस म्हणजे आपल्याला कोणी जरी विश नाही केला तरी आपली जी फॅमिली ती मनापासून आपल्याला आशीर्वाद देते आणि त्या आशीर्वाद आपल्यासाठी लाख मोलाचे. सर्वांना धन्यवाद. खरंच आमच्या आयुष्यात आलं आणि आपलं कुठेतरी गेल्या जन्मीचं नातं असेल ना, आपण या जन्मी सर्व आलो. मला तसेच थँक्यू मॅडम मला आणि कृष्णा खूप दादा मला चांगले अनुभव आहेत ताई तुमचे. आणि कृष्णा दादा चांगले मला अनुभव आहेत. तुम्हाला बघून खूप ऊर्जा येते मला ना. मी कधी कधी दैवाच्या शिक्षणाला मी बसत नाही, पण मी जेव्हा तुम्हाला बघते ना तेव्हा मला स्वतःबद्दल खूप हे वाटतं, अरे तरी बसू शकतात या वयामध्ये, इतकं श्रवण चांगलं करू शकतात, इतकी एनर्जी त्यांची आहे आणि मी का ना करू शकतो. खरंच तुमच्याकडनं खूप घेण्यासारखं आणि प्रत्येकाने आणि आता दैवांपासून इतके जण किती छान छान अनुभव सांगितलेले आहे. त्याच्यामुळे माझ्यामध्ये ना आता 4-5 दिवसापूर्वी नेगेटिव्ह आलं, मला खूप म्हणजे हे वाटत होती. पण ह्या लोकांचे अनुभव ऐकून ना इतकी मी हलकी झाली आहे ना की मी खरोखर त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देते की माझा प्रश्न तुम्ही सोडवला. माझ्या अंगामध्ये जी नेगेटिव्हिटी ती पटकन निघून गेली आणि मग शरीर हलकं झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद मनापासून. माझे जर अनुभव सांगायचे झाले तर मी जवळजवळ 30 वर्षापासून शिलाई मशीनचं काम करतोय. आणि त्यामुळे काय झालं होतं, माझी पाठदुखी एवढी वाढली होती की बोलायचं काम नाही. मी अनेक डॉक्टरांकडे जाऊन मी उपचार केले, पण माझी पाठदुखी काही कमी झालेली नव्हती. मग ज्यावेळी रेखीमध्ये मी आलो आणि ज्या वेळेला आपण फर्स्ट डिग्रीचा आपण ज्यावेळेला मी अनुभव घेतला, त्यावेळेला तो मेडिटेशन करताना ज्यावेळेला असं ताट बसायला लागलो तेव्हा ताट बसता येत नव्हतं, पाठ जाम दुखत होती. पण मी तसाच हट्टीपणा करून तसाच बसण्याचा प्रयत्न केला. पण एके दिवशी म्हणजे मेडिटेशन चालू करून मला फक्त 5 ते 6 दिवस झाले होते आणि त्यावेळेला माझ्या पाठीमधून कुणीतरी पाठीमागून दाबलं, असे आवाज म्हणजे असं जाणवलं आणि माझ्या त्या पाठीच्या मणक्यामधून कट कट असा आवाज आला आणि त्यावेळेला मला वाटलं की माझ्या पाठीचे मणके लगेच बसले आणि मला वाटलं माझी उंची जवळ 1 इंचानं वाढली आणि तेव्हापासून माझे पाठीचे मणके अजूनपर्यंत दुखत नाहीत. मी आता म्हणजे चांगल्या प्रकारे मी उभं राहू शकतो, चांगले काम करू शकतो, वाकू शकतो, सर्व प्रकारे करू शकतो. आणि नंतर माझे काय वेळेला गुडघेदुखी सुरू झालेली होते वयाच्या मानाने, ते सुद्धा माझ्या आता पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि वयाच्या मानाने अनेक प्रकारचे त्रास होत असतात. मला बाहेर रस्त्यावर जाताना भीती वाटत होती, कारण मला चक्कर मारत होती आणि रस्त्यावर जर आपण गेलो, माझा तोल कुठे गेला तर आपण करायचं काय, म्हणून मी रस्त्यावर पण जास्त फिरत नव्हतो. पण आता तेही माझं व्यवस्थित झालेलं आहे आणि जो अशक्तपणा आलेला होता तो अशक्तपणाही कमी झालेला आहे. मला डायबिटीस पण होता आणि बीपी पण होता आणि आहे म्हणजे, पण आता माझे ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. आणि मला असं वाटतंय की माझ्या अंगामध्ये आता खरंच चैतन्य आलेलं आहे, खूप शक्ती वाढलेली आहे असा मला अनुभव येतोय. आणि ज्या वेळेला मॅडम आपल्याला शक्तिपात देत असतात त्यावेळेला जे अनुभव येत असतात ते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे अनुभव येत असतात. तर ज्या वेळेला त्याने शक्तिपात देताना ती कृष्णाची बासरीचा जो आवाज असतो त्या बासरीच्या आवाजानं आपल्या अंगामध्ये कंपन्या तयार होतात आणि असं वाटतं की आपल्या अंगात एक चैतन्य निर्माण होत आहे. आणि तसेच अनेक प्रकारचे रंग सुद्धा आपल्याला जाणवतात आणि कधी कधी आपल्याला जडपणा वाटतो, बधिरपणा वाटतो, पण ते पूर्णपणे शक्तिपात झाला की आपल्याला एवढी चैतन्य अंगात येतं आणि शक्ती वाढते की त्याला तोडच नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि एके दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी मॅडमने एक मेडिटेशन घेतलेलं होतं. त्या मेडिटेशन घेतलेलं असताना
त्या मेडिटेशनला मला आपल्या मनाची जी इच्छा असते त्या इच्छा कशा पूर्ण होतात, की आम्ही आतापर्यंत देवपूजा केली, काय झालं आपल्याला देव भेटत नाहीत. पण या मेडिटेशन करत असताना त्यांनी जे काय मॅडम बोलत होत्या त्याप्रमाणे मला ऋषी पण दिसले, शंकर भगवान प्रत्यक्ष दिसले, श्रीकृष्ण प्रत्यक्ष दिसले. या तिघाने असा आशीर्वादासारखा हात करून मला आशीर्वाद दिले. आणि त्यावेळेपासून मला असं वाटलं की आपण एवढे आता पण पूजा अर्चा केली पण आपल्याला देव दिसलेच नाहीत. पण या 5 मिनिटाच्या मेडिटेशन मध्ये आपल्याला डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसले. आणि एके दिवशी तर शंकराच्या बरोबर मी डोंगर दऱ्यातून फिरत आहे आणि त्यावेळेला मला खरंच चांगलं वाटलं की माझं शरीर एवढं हलकं झालेलं असं मला वाटलं. आणि त्यावेळेपासून मला रेकीची जास्त आवड झालेली आहे. आणि प्रत्येकाला वाटतं ज्या पहाटे पहाटे 5 वाजता मॅडम आपल्याला मेडिटेशनला उठवतात, कधी कधी माणसाला आळस येतो आणि आळस आल्यानंतर काय म्हणतो राहू दे आज बघू नंतर, म्हणजे 2-4 दिवस मी काय फर्स्टच्या वेळेस सेकंडच्या वेळेला मी केलंच नव्हतं. पण ब्रह्मांडी शक्ती अशी असते, त्या ब्रह्मांडी शक्तीने मॅडमच्या रूपामध्ये मला येऊन सांगितलं कृष्णा दादा उठा मेडिटेशनची वेळ झाली. आणि सगळे अदृश्य पण झाल्या. आणि असा प्रकारचा अनुभव या आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे रेकी मला खूप अशी आवड निर्माण होत आहे. आणि मी एकदा आंधळ्या माणसाला मी रेकी दिली होती की तो म्हणजे तो बोवाच होते ते पण. आणि त्याला जवळ 8-10 दिवसापासून ते तब्येत पूर्णपणे बरी झाली होती. ते मठावरती मठाधिपती आहेत. तर त्यांना मी असं भेटायला गेलो होतो. त्याने बोलता बोलता आमचे विषय निघाले की बाबा असं असं होतंय, मी तब्येत डॉक्टरकडे जाऊन आलो, काय फायदाच नाही, काय नाही पडला. तर मी त्याला सहज बोलता बोलता बोललो मी तुमचा थोडा उपचार करू का. मला करा ना सर, तुम्ही तुम्हाला माहितीच द्या, तुम्हाला काही करा तुम्ही. मग त्यावेळेस त्यांना मी त्या ठिकाणी एक 10 मिनिटं बसून रेखी दिली. त्या दिवशी रात्रीपासून त्या बोवाला अतिशय चांगले चैतन्य प्राप्त झाले. आता व्यवस्थित उत्कृष्टपणे फिरतात. काही लोकांना कोणाचा कान दुखत असेल तर त्या कान दुखत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा रेकी दिली तर त्या कान पण थांबलेत. म्हणजे अशा छान. प्रकारचे अनुभव आपल्याला या रेखेमध्ये येतात. आणि अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला या इन्स्टिट्यूट माध्यम आपल्याला मिळत असतं. आणि हे प्रत्येकाने घ्यावं अशी प्रत्येकाला मी विनंती करतो. म्हणजे प्रत्येक घरामध्ये रेकी गेली पाहिजे असं मला तरी वाटतंय. ज्यांना कमीत कमी आपलं कुटुंब तरी व्यवस्थित शाबित राहील. सांगा तुमचे पुढचे अनुभव खूप काय गुणाचे. खूप खूप छान आहेत सर अनुभव तुमचे एकदम. तसे पाहायला गेलं तर प्रयागराजच्या वेळेस ते मेडिटेशन केलं मॅडमनी. ते ते 5वी वेळेला मी बसले. मला पण त्यावेळेस असं दिव्याचा प्रकाश आणि प्रसादाचा प्रसाद भेटला होता. असं प्रसादाचा सुगंध. आणि हो असं गुहेत शिरल्यावर ते असं ते दर्शन झालं होतं पिंडीचं. मग त्यावेळेस त्या 5 वेगवेगळे असे अनुभव आले होते मला. पाचही वेळेलाच मी केलं प्रयागराजचं. म्हणजे आणि असं हा प्रत्यक्ष आपल्या समोर भगवंत आणून उभ्या करतात अशी शक्ती आपल्या गुरुजवळ आहे. हो आहे म्हणून तर ते गुरु आहेत ना. हा. आपण पण त्यांना निवडले बरोबर गुरु म्हणूनच असं. आणि बाकीचं पण असं मेडिटेशन सकाळचं तर पहाटेचं 5 वाजता बाकीचे मेडिटेशन केल्यानंतर पण खूप सुंदर वाटतं. सर्वच मेडिटेशन चांगले आहेत पण त्यातल्या त्यात मला त्यांचे ना ते मेडिटेशन मधले नैसर्गिक सगळे सुंदर दृश्य आणि संगीत संगीत खूप वाटतं. म्हणजे एखाद्याला मेडिटेशनला नसलं बसायचं ना तरी पण ते 5 मिनिटात त्यात तल्लीन होऊन जातं बरोबर. असं लावलं की असं म्हणजे सगळ्याच मेडिटेशनचं आहे त्यांचं. असं एकाचं कुठलं एक चांगलं एक वाईट आहे असं बोलता नाही येते. ते सगळेच चांगले मेडिटेशन आहेत त्यांचे. जवळजवळ 60-65 मेडिटेशन आहेत, सगळीच चांगली मेडिटेशन आहेत. हा ते कोणतेही आणि सगळ्या मेडिटेशन घ्या मेडिटेशनचा अनुभव येतो. येतोच. अनुभव थोडा ना थोडा येतो. नाही काय झालं तरी म्हणजे शांत बसून त्या म्हणजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक बाबतीत तर खूप म्हणजे हे झालंय की शांत झालंय डोकं. असं थोड्या फार गोष्टीवर चिडायचे मध्ये आधी पण ते आता शांत आहे. असं काय बोलत नाही आणि चिडलेच तरी मग घरातले आठवण करून देतात
शिकते ना त्याचा उपयोग कर काय. त्यामुळे परत शांतच बसावं लागतंय. असं. तर मग ते आठवण करून देतात. मनीषाताई, हा. रिव्हर जर्नी किती वर्षांनी झाली तुमची? रिव्हर जर्नी असं एवढी माझं काय पहिल्यापासून आहे तसं आहे, असं असं जास्त काय वाटत नाही, मग एक 10 एक वर्षाची वाटते झाली म्हणून. असं. बाकी म्हणजे विशाल असं पाय आणि हे म्हणजे खूप शरीर असं थोडंसं काम केलं की दुखायचं हे व्हायचं, ते आता बंद झाले म्हणजे तेव्हापासून. कंटिन्यू काम केलं दिवसभर तरी असं चैतन्यच राहतं, असं काही असं थकवा येत नाही. पहिलं जरा खूप त्रास व्हायचा, असं मध्ये असं 4 5 तास झाले असं वाटायचं बसावं नंतर बाकीचे कामं करावीत. पण आता तसं काय वाटत नाही. आता सकाळी उठतो आता नाही, पहिले जेव्हा झोप लागत नव्हती, जेवढी झोप घ्यायची मी ते तेवढीच झोप घेते, पण ती व्यवस्थित घेते मेडिटेशनमुळं. 2 3 तासच झोप घेते, पण ती पण व्यवस्थितच होते. कारण पहिलं कसं दरवाजाची कडी नाही, लाईट जरी कोणी लावलं तरी मी जागे असायची. आता तसं होत नाही. आता त्या दिवशी सकाळी रात्री आमच्या इकडे लग्न होतं, बोलले ना मी त्या दिवशी सेशनमध्ये. तिथं खाली रात्री 2:30 वाजता बेंजो वाजायला लागले, ते मला काय कळलेलं नाही, असं मी झोपून गेले फार. असं. बिल्डिंग दणदण होती तरी. घरातले म्हणले हिला जाग पण नाही, तो 3 तास मी चांगली गाढ झोपून गेले होते. नंतर मी नेहमीप्रमाणे 4:30ला जागे झाले. 4:30ला आपलं उठून मग मेडिसिनची तयारी करायला लागले. असं. मग आता शांत झोप लागते, पहिली झोपच नसायची मला, 1 2 तास झोप असायची. ती झोप ही झाली, चांगली लागायला लागली. असं. म्हणजे माझं वैयक्तिक माझ्या बाबतीत खूप बदल झालाय, असं शारीरिक आरोग्यात. अ, मी ह्याच्यामुळे रेकीव आल्यापासून. असं. ताई, हा. माझा एक अनुभव सांगा तुम्हाला. हा. आम्ही घरामध्ये ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला काही लोकांच्या घोरण्यांचा आवाज येतो. हा. हो, त्यांनी हा, झोप नाही लागत आहे. त्यामुळे पण झोप लागत नाही. हा, रात्रभर झोप लागत नाही. मग तर काय तर. माझ्या मिसेसचं पण सुद्धा घोरण्याचा आवाज असतो. पण हा. तेव्हा मला मग का झोप लागत नाही काय वेळेला. मग मी रात्रीतच उठलो आणि मग मॅडमला रेकी दिली, हा. आणि त्या रेकीमध्ये त्याचा घोरण्याचा आवाज त्या दिवसापुरता कमी झाला. आणि असं मला कमी, आता तो हळूहळू कमी होतोय अच्छा. असं मला जाणवलंय. छान आहे ना, मग रोज आणि रेकी द्या जरा. हा, मग रोज द्यायलाच पाहिजे, तेच चालू केलंय मी आता. आणि हा. या रेखेमुळे खरोखर घरामध्ये एक सकारात्मकता खूप हा. प्रमाणामध्ये वाढते. ते आहे, सकारात्मकता वाटते. आणि निगेटिव्ह निघून जात असते बघा. एखाद्या गोष्टीचं म्हणजे जरी खूप असं संकट आलं, तर आणि असं काही आपण जास्त मनावर ताण नाही राहते. पहिलं हा, कसं ताण ते राहतो. ते डोक्यात राहायचं. असं म्हणजे ते लक्ष डोक्यातून जायचं नाही. आता तसं होत नाही. आता किती काय असलं ना तरी जाऊन दे. घडलेली घटना घडली, आता ती काय डोक्यात घेऊन बसणार. ते सोडून देऊन आपण पुढे चालतोय. त्याच्यामुळे आता ते जास्त डोक्यात ठेवून असं त्रास करून होत नाही कोणा, म्हणजे दुसऱ्यावर पण त्रागा होत नाही, स्वतःला पण त्रागा होत नाही. असं नाही, झालेलं आहे. बरोबर आहे ना. शांत झालेलं आहे सकारात्मक सगळं. वाटते की घरामध्ये काही राहतच नाही नकारात्मक, कोणाला रागवा होत नाही असं वाटत नाही. हा. सगळ्या प्रेमानं बोलावं असंच वाटतं सगळ्याशी. तेच. आणि आणि समोरच्याला घरामध्ये पण प्रगती होत समोरचं असते. जरी त्रास करून घेत असलं त्या गोष्टीचा, तरी पण आपण त्यांना शांत करतो, जाऊन दे आता झालेल्या गोष्टीत कशाला बसलं हे करत, द्या सोडून, असं करून ते. आता तर म्हणजे ते सगळीकडेच असं सकारात्मक वातावरण झालंय घरात असं पूर्ण. तसं आमच्या घरात तसं एवढं हे नव्हतं, पण तरी पण थोडीफार माझीच कुरबुर असायची सारखी चालू, ती आता माझी स्वतःच मी बंद केलेली. त्यामुळे माझं मला शांत वाटतं पूर्णपणे. नाही, आणि बरोबर आहे ना, मग घरची स्त्री तर शांत असेल घर शांतच असतं ना. हा, ते तर आहेच की. म्हणजे मीच बडबड करायची. म्हणजे मला जरा अस्ताव्यस्त आवडत नव्हतं किंवा काय, असं बरंच काय होते प्रकार. पण ते आता मी जास्त दुर्लक्ष करते, मी स्वतःच करते मग ते. आता जाऊ दे, सारखं बोलून काय यांना फायदाच होत नाही, तर आपण स्वतःच उठून करावं. असं करून त्यामुळे आता ते बदल झालेत. मग हळूहळू ते पण बघतात, मग ते लोक पण बदलत आहेत. ते आपले त्यांचे ते ठेवतात मग उठून सगळं पूर्णपणे. असं म्हणजे आम- असं सगळं बदल झालाय घरामध्ये पण. असं. तसं आ- आमच्या घरामध्ये सुद्धा सकारात्मकता वाढलेली आहे बघा. आणि हा. मुलांची सुद्धा प्रगती होते. आता हा. रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून माझा जो मोठा मुलगा आहे तो नोकरी करतो. त्या हा. मुलाला अतिशय उत्कृष्ट चांगलं काम केल्याबद्दल दुबई हा. या ठिकाणी दुबईच्या कंपनीनं त्याला शील्ड आणि बक्षीस प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणजे अच्छा. इतकं उत्कृष्टाने काम केलं. आणि त्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट आपल्या इंडियामध्ये फक्त 3च पोस्ट आहेत, आणि त्याची अरे वा, कंपनीमध्ये छान. दुबईला आहे. मग अशा मस्त. प्रकारचे प्रगती मुलांची पण होत असते, नाही हा, असं नाही. मुलांची पण होते. हा, मुलांची पण होतेच की प्रगती. असं. म्हणून म्हणजे आता आपलं संजना ताई बोला.
हा. मी पण पहिली ना, आता एवढं काम करून मी आता 2 ब्लाऊज मध्ये शिवू शकते. म्हणजे ते हे झालेलं आहे की असं वाटतं अजून यावं, अजून यावं, अजून यावं, मला खूप द्यावं, मी खूप काम करते. इतकं मला इतकं वाटतं ना, आज मी थोडासा रेस्ट घेतला तर मला इतकं वाईट वाटतं, माझा टाइम वेस्ट गेला, 2 तास माझे वेस्ट गेले. मी इतकं काम केलं, इतकं म्हणजे असं इतकं असं एनर्जी येते ना, अरे किती शिवणे किती नाही, मला असं म्हणजे थकल्यासारखंच किती वाटतं. वर्षाची एनर्जी तुम्हाला वाटते तुमची मी तर रिव्हर्स माझी एनर्जी आली? मी तर असं वाटतं मी 25 वर्षाची झाली आहे. खरंच. तो म्हणजे तर असं वाटतं ना की सतत म्हणजे काहीतरी म्हणजे असं, आणि इतकं फ्रेश वाटतं ना, इतकं छान वाटतं ना की आपण म्हणजे घरातलं काम करून आपण घरी राहून आपण एवढं करू शकतो. हा, हे थोडा खूप माईक हे जवळ घ्या तुमचा, थोडा आवाज हे येते. हे खूप हम्म, छान आहे. म्हणजे हम्म. घरी बसून टेन्शन म्हणजे असं वाटायचं काय करायचं काय करायचं, पण एक असं खरंच आलंय की, आणि मी तर माझं स्वतःच बुटीक स्टार्ट करणार आणि मी मॅडमला दाखवणार. अरे होणार होणार तुमचं. तुमची खूप इच्छा नाही, आहे ना. खूप खूप होऊन छान जाईल. आहे. खरंच तसं माझं पाहायला गेलं तर तुम्ही बघितलंय का, मी आतापर्यंतचे सेशन बघितले किंवा त्याच्या अगोदरचे पण मी बरेच जणांचे व्हिडिओ बघितले. अर्ध्याहून लोक आहे ना, म्हणजे ह्या ऊर्जेशी जे जोडलेले आहेत, ती जास्त करून टेलर काम करणारीच आहेत. आता मी स्वतः पण हो, बरोबर मशीनचं आहे. काम करते. म्हणजे अर्ध्याहून जास्त लोक तेच आहे, स्त्रिया सगळ्या. त्याचं म्हणजे ते कुठून कुठून आपण म्हणतो ना निवडून आणले का, तसं झालेलं आहे सगळे. टेलर काम करणारे जास्त आहेत, म्हणजे असं मी म्हणजे माझ्या पाहण्यात तर आलंय ते तसं. कंटाळा यायचा ना मला त्या ते एक कामाचा. जोड व्यवसाय आहे हो, त्यामुळे वाटतं करावं करतात माणसं. हा, ते तर हो. आहेच की, जोड व्यवसायच हा, आहे तो सगळ्यांचा. आपलं तेच पण ना. आता मी पण घरात बसते, माझं पण तो व्यवसाय दुसरा पण व्यवसाय, असं करत ते आपलं ते चाललेलं असतं ते दोन्ही. असं काही एकावरच नसतं आपलं. पण तरी पण म्हणजे करणारे आहेत भरपूर असं. त्याच्याने आपला टाइम मॅनेजमेंट आपण आपलं करू शकतो. इतकं छान हा, असं स्वतःच की इतकं हो, रुटीन आपल्या छान. टाइम मध्ये काम करू शकतो आपण खूप, आणि नाही असं. नाही टाइम मॅनेजमेंट आपल्या रेखीमध्ये आल्यामुळे कळलं की कसं काय आहे, किती म्हणजे टाइम कसं टाइम ऍडजस्ट करायचा, किती खूप खूप शिकायला मिळतं म्हणजे. आपली 10-15 मिनिटं जरी वेस्ट गेली तरी त्याचं असं हे वाटतं की नाही, यात काहीतरी शिकलं पाहिजे, कारण की एक एक दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याचं आपल्याला सोडून केलं पाहिजे. आपला हा, वेस्ट गेला नाही पाहिजे. असं हे केलं. रेखेमध्ये आल्यानंतर माणसाने आपलं मन प्रसन्न ठेवावं. कारण हो. मन जर प्रसन्न असलं ना, आपण सगळ्या गोष्टी आपण करू शकतो Yes. शांतपणे, आणि त्यामुळे हो. आपली प्रगती होत असते. म्हणून काय वेळेला म्हटलं जातं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल तर अगोदर आपलं मन व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे, त्यामुळे आपली प्रगती होत असते. बघा, आता रेखेबद्दल आपलं बोलणं झालेलंच आहे असं वाटतंय. जरा मॅडमला आता आपले राहिले आत्मनस्ते फक्त करूयात जरा. मुदत, आपले टायमाची मुदत संपत आलेली आहे. 10 मिनिटं बाकी हम्म, राहिलेले आहेत. तर आपण तिघं पण हम्म. आपण टॅरोट कोर्स केलेला आहे. तुम्हाला टॅरोट हो, बद्दल काय वाटतं? टॅरो बद्दल तर काय छानच वाटतं. उलट म्हणजे एक व्यवसाय म्हणून पण आपण याकडे बघू शकतो. त्यावेळेस दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो त्यांच्या प्रश्नाच्या अडचणीवर. त्यांचे काय प्रश्न असतील काय असतील त्याच्यावर आपण ते मार्गदर्शन करू शकतो चांगल्या प्रकारे. आणि ते चांगल्या प्रकारे मॅडमने शिकवलेले आहे. त्यामुळे आता भीती नाही वाटत आहे. म्हणजे आता आपण तर आपला ग्रुप केलेला आहे, त्यात आपण प्रश्न उत्तर करत असतो. थोडेफार शब्दांचे फरक असतात, नाही तर आपली उत्तर तेच असतात. थोडं एकच असतं, फक्त ते प्रत्येकाची मांडणी वेगवेगळी असते आपली. हा, मांडण्याची असं आहे, पद्धत वेगळी असते. आणि मांडायची काम पद्धत वेगळी पण असते. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला पण शब्दाचं ज्ञान होतं. म्हणजे ह्या शब्दाला शब्द वापरला पाहिजे किंवा काय बोलताना म्हणजे लिहिताना. त्याच्यामुळे तो एक फायदा झालेला आपल्या त्या ग्रुपचा. काय जाडलं तर मॅडमला प्रश्न टाकतो आपण, नाही तर शक्यतो आता आपल्या आपणच ग्रुपमध्ये सोडवतो. आणि त्या टॅरो रिडिंगमुळे दुसऱ्यांच्या म्हणजे समस्याचं निराकरणच होतं. असं आपलं पण वैयक्तिक होतं. काय आपल्याला असं वाटत असलं, अडचणी द्वंद्व असता असली तर ती जरा सरळ आणि किती करतो अचूक लगेचच कार्ड आपण. येतात, आणि किती अचूक कार्ड येतात ना, किती छान हा, येतात. करेक्ट छान एकदम. येतात. आणि वाचाविषयी पण होतं. असं ग्रुपवर पडलं ना पडलं प्रश्न की ते वाचा, वेळ नसतं ते असं वाटतं हा आता पाहिजे तो आपण घरात आता वाचून झालं असतं लगेच हा, असं. बरोबर, त्या वाटतं आपण सांगितलं असतं. हा, सांगितलं असतं ना. त्याच्यामुळे प्रॅक्टिस पण होते ना, सगळ्यांचे प्रश्न बघून प्रश्नांचं स्वरूप समजते. आणि
आपलं पण वेगवेगळ्या प्रश्नावर असं हे होतंय, वाचन होतंय त्याचं एकदम. ते छान आहे, टॅरो रिडिंग खूपच मस्त आहे ते. खूप तर सुंदर. सगळ्यांनी मला शिकवलं, याबद्दल असं जरी चांगलं तुम्ही वाटतं. कोणी असं व्यवसाय जरी नाही केला तरी पण आपण म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक सगळ्या समस्यासाठी तरी ते वापरू शकतो असं आहे. मला याबद्दल एक गोष्ट सांगायला वाटतंय की हम्म. काही लोक या अज्ञानामध्ये असतात, म्हणजे अंधारामध्ये असतात. तर अशा हा अज्ञानात सापडलेल्या लोकांना आपण एक दिवा बनून त्यांना मार्गदर्शन करतो. हा आणि तेच ना, म्हणजे मार्गदर्शक होऊ शकतो आपण सगळे हा, असं. आणि या टॅरोट मार्गाने आपलं काय होतं, प्रत्येकाचं वैयक्तिक, कोणाला पाहिजे तो वार्षिक, कोणाला हे सगळे आपलं त्याचं मार्गदर्शन त्यांना करू असतो. आणि यामुळं प्रत्येकाचे नातेसंबंध कसे आहेत, आणि त्यामुळे आपलं नातं नातं पुढे टिकेल का, काय होईल, हे सगळं आपल्याला त्यात समजून येतं. आणि आपल्याला कसं पुढं वागावं याचं मार्गदर्शन आपल्याला या टॅरोट मार्गाने होत असतं. एवढंच काय, तर आजचा दिवस आपला कसा जाईल हे पण आपण सांगू शकतो एखाद्या माणसाला. हा म्हणजे आणि एखादं अडचण असते तर त्याची समस्यावर आपण हा, म्हणजे निराकरण करू शकतो थोडस. सर्व सगळं नाही प्रकारचं जमलं. मार्गदर्शन आपल्या टॅरोट मार्गाने होत असतं. हो बरोबर आहे. म्हणजे आपली जी इच्छा आहे ती आपली इच्छा पूर्णपणे झालेली आहे असं मला तर म्हणायला हरकत नाही. कारण मी तरी हो लोकांना मार्गदर्शन करतोच. माझ्या बरोबर आहे. मनाप्रमाणे जे होतं ते मी त्यांना सांगत असतो. आणि आतापर्यंत जवळजवळ मी 75च्या पुढं मी कार्ड वाचलेली आहेत असं मला वाटतंय. पण काय, कोणाचे पैसे आले कोणाचे येत नाही ते तर मी प्रश्न विचार नाही करत. फक्त आपलं सध्या ज्ञान वाढवून जा, पण प्रश्न हे आहे, संबंध आहे. ज्ञान फक्त वाढलं आपलं, बस झालं. ओके ओके, छान आहे ते. मग काय म्हणजे ग्रॅड स्वतःचा विकास आणि दुसऱ्याचा पण विकास होतो. हो, पण विकास होतो. हम्म. ते आता इथं ग्रँड मास्टर झाल्यानंतर पण अनुभव आले. ग्रँड मास्टरचे पण बरेच म्हणजे जेवढे मॅडमनी सेशन घेतले त्या प्रत्येक सेशन मध्ये ते काय ना काहीतरी अर्थ होताच, म्हणजे आत्मा जे काही नमस्ते. गोष्टी आत्मा आपल्याला माहित नमस्ते ऑल नव्हत्या. ऑफ यू. आत्मा हम्म. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा अच्छा, नमस्ते. संजना आत्मा ताईला नमस्ते. कोणीतरी संजना ताईचा टॅरोचा अनुभव मागते कोणीतरी. तर पहिले हम्म. संजना ताईचा अनुभव ऐकू द्या, काय म्हणतात. तर जरा माईक जवळ घ्या संजना. तर हा आवाज मॅम येऊ द्या. येतोय आवाज? माईक जवळ. हा. मॅम मी तुमचंच कार्ड पहिलं काढलेलं, तुम्ही मला सांगितलेलं माझं कार्ड काढा आणि ते करेक्ट निघालं. आणि त्याच्यामध्ये हे आले की तुम्हाला म्हणजे आता जे समाजसेवा आणि तुम्ही हे जे करतात ते चालेल, आणि तुम्ही ते आम्हाला सतत सांगायचं की मला नेहमी हेच कार्ड येते, मला नेहमी हेच कार्ड आहे, आणि मी तुमचं जे कार्ड काढणार तेच कार्ड आहे. मी इतकी घाबरलेली तेव्हा की मॅडमचं कार्ड काढायचं, बापरे. मी किती किती नामस्मरण करते, किती म्हणजे देखील धन्यवाद धन्यवाद तरी किती छान आहे, छान आहे आणि करेक्ट आहे. कार्ड काढत असताना मॅडमचं कार्ड छानच आलं पाहिजे असं सगळ्यांना वाटते, पण असं नसतं. काय आहे, जे डेस्टिनी आहे, जे काही माझ्या लाईफ मध्ये आहे ते कार्ड येणार आणि तेच येतं. हो ना. आणि ते पण पहिल्या दिवशी मी किती घाबरली, मॅडम मी कधी मी कसं हे पण नाही केलं आणि कधी माहित पण नाही, आणि ते त्यात तुम्ही सांगितलं माझं कार्ड काढा तुमचं. दुसऱ्यांचं तर ठीक आहे, तुमचं किती म्हणजे दडपण आलं असेल, बापरे. हे आपल्या गुरूंचं कार्ड काढायचं आपण, आणि ते पण आपण, आणि ती पण मला संधी भेटली. मी तर चौदाला खरंच भाग्यवान समजत होतो त्या दिवशी, मला बापरे. आणि ते करेक्ट आलं थँक्यू तुमची. आणि या काढलेलं प्रत्येक कार्ड करेक्टच येणारच. हो ना. येस. खूप मॅडम, तुमचा आशीर्वाद असला सगळं व्यवस्थित होणार ना. ब्रह्मांड तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. ऊर्जेवर गुरुचा विश्वास आशीर्वाद. ठेवूया. हम्म. ऊर्जेवर विश्वास ठेवूया, ऊर्जेवर विश्वास ठेवूया. ऊर्जा ती गूढ विद्या आहे. टॅरो रिडिंग ग्रँडमास्टरचा ग्रुप दिसतो आहे आणि टॅरो रिडर्स वर चर्चा सुरू आहे. मला कळलं नाही. तर तिघं पण ग्रँड मास्टर आणि टॅरो रीडर आहे, त्यामुळे तिघात चाललेलं ते ओके, संभाषण. तिघही ग्रँडमास्टर आहेत आणि टॅरो रिडर्स आहे, म्हणून टॅरो रिडिंग या विषयावर सुद्धा चर्चा. उत्तम. खूप सुंदर. खूप छान. मला तर असं वाटतंय मॅडम, मला एक कविता सुचते
की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत. म्हणजे तुमचे जे गुण आहेत, रोड करायचे किंवा दुसऱ्या सांभाळून कसं ज्ञान द्यायचं, अशा प्रकारे गुण आमच्या अंगामध्ये यावेत असं आम्हाला वाटतंय. आलेलेच आहेत ना. प्रत्येक जागात यायला पाहिजे ना, तेवढं तुम्ही तुम्ही देता ना दुसऱ्यांना तेवढं. म्हणून आमची जोडी जरा मजबूत असायला पाहिजे, एवढंच वाटतं आम्हाला. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. छान. मस्त प्रगती करा सर्वांनी. अच्छा, ग्रँड मास्टर मध्ये काय मिळालं कृष्णा दादा? आता विषय सुरूच आहे तर एक ग्रँड क्लिक झालेलं मास्टर मला हे सगळ्यात जास्त आवडलं असं. ग्रँड मास्टर मध्ये मॅडम मी एक वाक्य सांगतो, आम्ही घडलो तुम्ही भी घडाना. आम्ही जेव्हा तर आम्ही सोनं करून घेतलं, पण जे ऐकणारे आहेत त्याने सुद्धा या टॅरोमध्ये येऊन त्याने सुद्धा आपलं उत्कर्ष करून घ्यावा. म्हणजे तुम्ही बी घडा, आम्ही तर घडलोच, पण तुम्ही सुद्धा ऐकणारे सुद्धा त्याने सुद्धा घडावं, हे मी सगळ्यांना सांगू. खूप छान. ग्रँड मास्टर म्हणजे परिपूर्णता आयुष्याचा. आणि मला मला तर एक सांगायचं होतं मॅडम, रेकीमध्ये आपला ग्रँड मास्टरचं जे आपण मेडिटेशन करतो त्यातलं जे सप्तचक्र आहेत, ही सप्तचक्र अतिशय उत्कृष्ट आहेत. कारण आपण जे एक एक सप्तचक्र जेव्हा मेडिटेशन करतो त्यावेळेला ती स्पंदनं आपल्या पूर्णपणे त्या त्या अवयवापर्यंत जाऊन पोचतात आणि तेथे अवयव ऊर्जित होतात आणि त्यामध्ये एक प्रकारचे चैतन्य प्राप्त होत असतं आणि तो अवयव पूर्णपणे बरा होऊन जातो काही वेळ, किंवा चैतन्यमय तर होऊन जातो हे निश्चित. म्हणून मला या जीएम मधील फक्त मला हे सप्तचक्र चांगले आवडलेले. खूप छान. खूप छान. काय म्हणते संजना, काय मिळालं ग्रँड मास्टर मधून? खूप काही मिळालं मॅम. खूप म्हणजे सांगण्यासारखंही नाही, खूप मिळालं. इतकं म्हणजे एक चावी भेटली, आपल्या खजिन्याची चावी भेटलेली आहे. आपल्याला जेवढं घेता येईल तेवढं आपण घेऊ शकतो. म्हणजे आता आपल्याला आपण मार्गदीपक झालं पाहिजे. हे शिकवलं तुम्ही. म्हणजे आपलं आपलं चांगलं करून आपल्या इतरांचंही आपण मार्गदर्शन झालं पाहिजे इतरांनाही आणि आपण ऍक्च्युली आपलं कर्तव्यच आहे. आपण जन्माला आलो हे सर्व म्हणजे आपलं खूप ऋण आहे. आपल्याला ते ऋण फेडले पाहिजे. देशाचे, समाजाचे, प्रत्येकाचे आहे. त्यासाठी आणि आपल्याला देवाने संधी दिलेली आहे, ब्रह्मांडाने संधी दिलेली आहे, त्याचं पण सोनं केलं पाहिजे. आणि आपल्या संपर्कात जे जे येतील त्या लोकांना आपण ज्ञान दिलं पाहिजे आणि हा तरुण तुमच्या इथे बदलवला पाहिजे. हा नाजूक साजूक आवाज आहे ना माझ्या संजनाचा, हा मात्र सगळेजण असं अगदी कान देऊन ऐकत असतात. हो ना. प्रत्येक शब्द जो येतो ना तो एवढा अर्थपूर्ण परिपूर्ण शब्द येतो आतून की प्रत्येकाला असं वाटतं फक्त थोडासा आवाज मोठा करा, नाहीतर आम्ही असा कान देतो ना. संजनाला सॉरी. ऐकून असं वाटतं की नीट झाला नाही पाहिजे. नाही असंच मॅम, वाटतं खूप की शिकायला सगळ्यांना. भेटलं. आम्ही खूप नशिबान आहोत. आम्ही खरंच खूप जोरात बोला, भाग्यवान. माईक जवळ करा. आम्ही खूप नशिबान आहोत, भाग्यवान आहोत की तुम्ही आम्हाला भेटलात आणि आम्हाला ऍक्च्युली खरंच तुमच्या म्हणजे आमच्यासाठी तुम्हाला हे सर्व एवढा त्रास सहन करावा लागला. आम्हाला घडवायचं होतं म्हणून ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं. तुम्हाला इतकी म्हणजे त्यातून तुम्हाला म्हणजे तर तुम्हाला किती त्रास झाला असेल, किती संकट आली असेल, हे आमच्यासाठी आले आणि तुम्ही घडलात आणि आम्हाला घडवलं. खरंच आपल्या गेल्या जन्मीचं काहीतरी नातं असणार सर्वांच. ते नक्कीच तुम्ही आमचा पूर्ण केलंय. तुम्ही शब्द सोलमेट आहोत दिलेला. आपण. हो ना. हो हो हो. नक्कीच आपण सोलमेट आहोत. अगदी ऐकणाऱ्यांनी हा व्हिडिओ आहे ना अगदी कान देऊन ऐकावा, मग संजना समजेल असं मला वाटते. प्रियंकाने काहीतरी मेसेज टाकला आहे, मोजकं बोलणार पण ना एवढं मुद्द्याचं बोलणार ना की विचारूच नका. संजना खरंच तुमचा गुण खूप आवडला आणि ही बदललेली संजना आहे ना, खरं म्हणसाल ना तर मानलं पाहिजे.
संजना. ती रडकी संजना एवढी वेगळी झाली आहे असं मला मला कधी हा प्रवास झाला ना हा समजलाच नाही संजनाचा. मला पण नाही मॅडम खरंच. आहे ना. खूप छान. खूप मस्त. असेच राहा संजना. जसं घडवलं आहे स्वतःला तसेच राहा. एक केवढं चॅलेंज घेतलंय संजनाने स्वतःला, केवढी जबाबदारी घेतली आहे स्वतःवर. आहे ना. कुटुंबाला एक कसं आहे ना, मी करू शकत नाही पासून मी करून दाखवणार पर्यंतचा हा जो प्रवास आहे त्याला सॅल्यूट आहे. कारण आता जी संजना बोलते त्या मागची संजना काय आहे ना हे अनेकांना माहिती नाही आहे. ती संजना वेगळी आहे आणि आत्ताची संजना वेगळी आहे. आता हीच संजना आपल्याला कायमस्वरूपी हवी आहे. राहणार संजना. हो नक्की नक्की नक्की. खूप सुंदर. आणि सगळ्यांना म्हणून आता तुम्ही आहातच, विषय आहेच म्हणून तुम्हाला टॅरो मधलं पण सांगते. सगळेजण बोलतील बोलतील बोलतील. ओके. आणि माझी संजना जी उत्तर देणार ना ते एवढा एवढा विचार आणि आपण म्हणूया ना, हो ना कृष्ण दादा, की एकदम परफेक्ट. म्हणजे ना जणू आपण म्हणूया शेवटचं उत्तर ऐकायला किंवा एक शेवटचा काय आहे बाबा एक सल्ला ऐकायला संजनाकडेच जाऊया असा तो. त्यांना तो परफेक्ट शब्द हे होतो, हा परफेक्ट शब्द त्यांना हे होतो. परफेक्ट. टॅरो करावं करावं सगळ्यांनी सर्वात उत्तर छान होते काढावं टॅरो रीडर आणि मॅडम. खूप हं? बोला बोला संजना. नाही सर्वच छान होते. जयश्री ताई पण ऍक्च्युली ते आता कनेक्ट झाल्या पाहिजे होते आपल्या बरोबर. ते पण खूपच म्हणजे त्यांच्यामुळे तर मला विचारायची संधी झाली. ते एवढे माझे प्रश्न तेच विचारायचे जे माझ्या मनात असायचे ना की त्या सगळ्यात मला त्याच्यामुळे मी त्यांना फक्त त्यांची बोलते की मला बोलायची संधीच नाही. म्हणजे मला बरं झालं की मी म्हणजे कशाला डिस्टर्ब करायचं ना. माझे जेवढे प्रश्न होते त्या सगळं बोलायच्या की मला जे जे पाहिजे होतं त्याच त्याच प्रश्न विचारायचे आणि तुम्ही उत्तरं द्यायचे. त्याच्यामुळे मी शांत जायची. का रिपीट रिपीट तेच विचारायचं मग. आणि खूप छान. माझे सगळे प्रश्न आपले टॅरो रीडर सगळेच विचारत होते आणि मला पण तेच पाहिजे होतं. ते मला भेटत होतं. तो मी ऐकत होते. खूप सुंदर. नाही प्रत्येक टॅरो रीडर्स तेवढा परफेक्ट झालाच त्यात प्रश्नच नाही. पण प्रत्येकामधला एक गुण असतो ना संजना, तो गुण तुम्ही सुद्धा एक्सेप्ट केला पाहिजे. जर का आम्ही कौतुक करतोय तर थँक्यू म्हणायला स्वतःला सुद्धा एक अप्रिशिएट करायलाच हवं. आणि मला ना असं वाटायचं मॅम की आपलं एज झालं आपल्याला समजा काम नाही जमलं तर आपण काय करायचं काय करायचं काय करायचं. आणि मला हे टॅरो रीडरचं भेटलं की मी ठरवू शकते ना. आम्ही आमच्या सपोज आपलं आयुष्य असेल म्हणजे कोणी आपल्याला नाही जमलं मला पुढे फ्युचरमध्ये आपलं वय वाढलं तर आपण आरामात ही कामं करू शकतो. आपण एखाद्याला चांगला सल्ला देऊ शकतो. नक्कीच. याच्यामध्ये म्हणजे कुठे जागेचा पण प्रश्न नाही काय. आपण घरात बसूनही आपला खूप छान छोटा बिझनेस पण आणि सामाजिक कार्य पण खूप छान होऊ शकतं. उत्पन्नाचं एक नवं साधन आपल्याला मिळालेलं आहे. आपण नाही खूप साधन सुंदर. आहे. थँक्यू संजना. थँक्यू ऑल ऑफ यू. अगदी मनापासून धन्यवाद. कोणाला काही बोलायचं आहे का तर नक्की बोलू शकता. काय म्हणता कृष्णा दादा. काय नाही तर झालं आता व्यवस्थित. बाकीचे मंडळी आले नाहीत. आम्ही तिघच फक्त बोलत होतो, चर्चा करत ओके. होतो. छान छान छान. हे काय गीतांजली आहेत ना तुमच्या बरोबर चर्चा करायला. भरपूर लोक आहेत. आहे ना. काय म्हणसाल गीतांजली या सर्वांना. पहिले तर संजना ताई खूप छान बोलतात. खूपच म्हणजे हा बदल तर खूपच बघितला. आणि तुम्हाला ना मॅडम एक आठवण करून द्यायची. तुम्ही फर्स्ट सेशनला सांगितलं होतं की अमिता शेट्ये बोलल्या पाहिजेत. तसं मला संजनाचं पण वाटायचं. आणि आता त्या दोघी इतक्या छान बोलल्यात. काल तर अमिताचं पण खूप छान झालं शेअरिंग. आणि संजना तर अनएक्सपेक्टेड होतं एकदम अचानक. खूप छान बोलतायत. फक्त एवढं करा की जसा मी माईक धरून ठेवते ना असा तसा धरा प्लीज. काही ऐकू येत नाही खरंच कान द्यावा लागतो. माझा नेहमी असा असतो हातात म्हणून मॅडम म्हणतात ती बोलणार. ठीक आहे नेक्स्ट टाइम. तेवढं मात्र करा फक्त कारण तुम्ही खूप छान बोलता पण ते ऐकू नाही येत. खरंच तुमचं मग युट्यूब वरती जसं आता आम्हाला माहितीये तुम्ही आता तुमचं आम्ही ऐकू कान देऊन पण युट्यूबवर जेव्हा शेअरिंग होईल तेव्हा थोडंसं लोक मग स्किप करत जातात की काय काय पुढे पुढे जातात मग नाही ऐकू आलं तर. तर ते एक आहे. आणि सगळे छान बोलले कृष्णादादा वगैरे तर छानच आहे. इन्स्पायरिंग आहे तुमचं सगळं कृष्णादादा तुम्ही जे काय सांगता सगळं इन्स्पायरिंग आहात तुम्ही आमच्यासाठी. हो हो हो. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. तुम्ही सांगा की तुमची किती झाली आहे.
रिव्हर जर्नी माझे मी मानतो 10 वर्षांनी झाले, पण इतर बघणारे जे म्हणतात तुमचे रिव्हर जर्नी जवळ 20 वर्षापेक्षा जास्त झालेली. खूप छान, खूप छान. ते गुडघे बिडगे ते बाकी बसले आपले. थांबले सध्या आता. छान. सध्या नका म्हणू, कायमचे थांबले असं म्हणा ना. हा, कायमचे थांबले म्हणा. आपण रजिस्ट करत असतो बऱ्याच वेळा, आपण त्या गोष्टीला एक हे करत असतो. आताच बरं आहे, मला तेवढं नाही. ते बोलताना जे शब्द येतात ना, ते आपल्याला थोडेसे चेंज करायचे आहेत. विशेष मनीषाताई हा ना, की केवढा तो सगळ्या गोष्टीचा आनंद, पण तो मानत असताना तो इथून हृदयापासून माना ना, आहे ना. उलट सगळ्यात जास्त अनुभव तुम्हीच सांगितले. आणि प्रत्येक वेळेस काय म्हणताय की तर ते ना, ते ऊर्जेला आपण काय म्हणूया, अगदी मिळते तेवढी अंतर्मनापासून स्वीकारूया, मान्य करूया. हे तुम्हालाच नाही म्हणत आहे, मी माझ्या बाबतीत सुद्धा म्हणते. त्या ब्रह्मांडाने मला एवढं दिलंय ना, की कोणीच मोजूच शकत नाही. मला जेवढं मिळालं ना, तेवढा ना मला नाही वाटत की आणखी कोणाला मिळालं असेल. केवढा आनंद, केवढं हे. मी अरे काहीच नव्हतं, शून्य नाही, मला मायनस मध्ये नेलं आणि तिथून माझ्यापर्यंत हा जो परिवार माझा घडवलाय ना, किती मी आभार मानू त्या ब्रह्मांडाचे. एवढी माझी ओळख निर्माण करण्यासाठी तो स्ट्रगल होता, ते दुःख होतं, ती वेदना होती, मला तेव्हा कळायचीच नाही. आणि आता मला कळते आहे की मला घडवण्यासाठी केवढा मोठा संघर्ष कित्येक लोकांना करावा लागला, केवढं मोठं मला घडवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. तर आपण त्या गोष्टीला एक अंतर्मनापासून स्वीकार करूया. तुमचा, माझा, हे सगळं तुमच्यासाठी नाही आहे बरं काय, तुमच्यासाठी नाही, हे सगळं माझ्यासाठी पण आहे. जो नियम तुम्हाला सांगायचा आहे तो मला पाळावा लागेल. मला सुद्धा अंतर्मनापासून तेवढं तेवढं स्वीकारावं लागेल. आणि मला एवढं माहितीये की मी जेव्हा जेव्हा स्वीकारलं, मी जेव्हा म्हटलं की हो, एखादी गोष्ट झाली आहे, डोकं दुखते आहे आणि 5 मिनिटामध्ये थांबलं आहे, अरे यार, मी डोक्यावर हात ठेवले म्हणून थांबलं का, काय माहिती, कदाचित तसं झालं असेल. तेव्हा ते पुन्हा दुखायला लागले. आणि मी जेव्हा म्हटलं की हे डोक्यावर हात ठेवले आणि म्हणून माझं डोकं थांबलं आहे, आणि आता ते थांबलं आहे. ओके, आता ते थांबलं आहे, त्यानंतर ते पुन्हा दुखणार नाही, एवढं लक्षात घ्या. ओके, कारण मला माझ्या ऊर्जेवर पूर्ण विश्वास आहे. तो विश्वास, त्याला आपण सरेंडर होणं म्हणतोय. जसं आपण लहान आहे, आपण रडतोय, घाबरतोय, काही झालेलं आहे, आणि आई येते, कडेवर घेते, कुशीत घेते, आपण निवांत झोपून राहतो. होतं ना, होतं ना असं छोट्या बाळाच्या बाबतीमध्ये. आता आपण म्हटलं म्हणून तुम्हाला असं वाटलं, अरे छोटं बाळ आईच्या कुशीमध्ये गेल्यानंतर निवांत झोपून राहते, कारण त्याला ती सिक्युरिटी असते की आता ना, आता काहीच नाही, मी घाबरलो होतो, जे काय असेल, आता मी कुशीमध्ये आहे आणि आता मी शांत आहे, आता मला काहीच होऊ शकत नाही. बस एवढा विश्वास ठेवा की आता मी ऊर्जेसोबत जुडलो आहे. आता जे काही होणार आहे ना, या ऊर्जेच्याच मदतीने होणार आहे. तेथे एक्सेप्ट करूया, मनापासून स्वीकाराचा भाव ठेवूया. आणि मग बघा, ते ते अंगणामध्ये फुललेलं फूल सुद्धा आपल्याला एवढं समजेल की हे ऊर्जेने फुलवलं आहे. इतरांच्या अंगणामध्ये तेवढंच पाणी देऊन छोटे फुलं असतील, तुमच्या अंगणातलं फुलही मोठं असेल. तुम्ही ज्या झाडाला पाणी देसाल, त्याच्याकडे प्रेमाने बघसाल ना, त्या झाडाची फुलं टवटवीत असणार. मी सांगितलं तुम्हाला की ते मोगऱ्याचं झाड 12ही महिने फुलं देतं. कसं देतं, दाखवा तुम्ही 12 महिने फुलं देणारा मोगरा तुमच्याकडे आहे का, आणि त्याला ऊर्जा द्या, बघा त्याला 12ही महिने फुलं येतात की नाही. का, कारण आपण सुद्धा या निसर्गाने निर्माण केलेलं, आपण सुद्धा या ब्रह्मांडाचं व्यक्त झालेलं प्रेम आहे, आणि ते सुद्धा प्रेम आहे. त्याला फक्त गरज आहे प्रेमाची, मायेची आणि ऊर्जेची, अधिक ऊर्जेची. एवढी मज्जा आहे. म्हणून एक्सेप्ट करूया, खूप छान प्रकारे पुढे जाऊया, आनंद व्यक्त करूया. टॅरो रीडर्स, ग्रँड मास्टर्स,
शेवटी शेवटी तुम्हाला ऐकलं, खूप छान वाटलं. नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे तुमच्या सर्वांच्या आयुष्यात असू देत. हे ब्रह्मांड जसं आता कृष्णादादांनी म्हटलंय, की मला सुद्धा देणारं व्हायचंय. नक्कीच. आता तुम्ही मार्गदर्शन करत आहातच, की हे ब्रह्मांड कोणालाच कशाचीच कमी पडू देत नाही. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या असण्याने तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट येऊ दे. आपण थँक्यू सुद्धा थँक्यू. माध्यम होऊ दे. अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचवायला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.